नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आत्ता इथे मोत्यांचा हा मोर कसा बनवायचा तो सांगत आहे. तर हा माझा त्याचा तिसरा भाग आहे. 2 भाग मी ऑलरेडी केलेले आहेत. आता हा तिसरा भाग आहे. तर हा तिसरा भाग चालू करताना पहिल्यांदा मी हे 3 क्रीम कलरचे मोती घेतलेले आहेत. हा जो 1 नंबरचा मोती आहे त्याच्यात डावीकडे आपला तंगूस आहे, त्याच मोत्यातून मी सुई काढून घेणार आहे. परत ह्या मोत्यातून आता आपण 2-2 क्रीम कलरचेच मोती घेणार आहोत आणि विणणार आहोत. परत 2 क्रीम कलरचेच मोती. आता हे कसं विणायचं हे मी सांगत नाही, कारण आता हा तिसरा भाग आहे त्यामुळे तुमच्या लक्षात आलंच असेल. परत आता हे 2 क्रीम कलरचेच मोती घ्यायचे आहेत. ह्या मोत्यातून ह्या मोत्यातून ह्या आणि ह्या मोत्यातून सुई काढून घेतलेली आहे. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती. इथे म्हणजे मी आता 1 2 3 4 आणि 5 चौकोन करून घेतलेले आहेत. आणि आता हा जो 6वा चौकोन आहे त्याच्यामध्ये मी हे चिंतामणी कलरचा मोती घेणार आहे, कारण आता इथे 2 आपल्याला चिंतामणी कलरचे चौकोन तयार करून घ्यायचे. त्यामुळे पहिला मी इथे चिंतामणी घेतला, मग एक पांढरा घेतला, सॉरी क्रीम कलरचा घेतला. परत असं विणायचं. या मोत्यातून परत या मोत्यातून. आता इथे परत 2-2 क्रीम कलरचेच मोती घेऊन विणायचं आहे. परत 2 क्रीम कलरचे मोती. आपण आता हे उजवीकडून डावीकडे विणत चाललेलो आहोत. आणि हे विणताना त्याचे अजिबात हे चेंज करायचे नाही आहे साईड, नाही तर मग आपलं चुकतं. परत 2 क्रीम. निळ्या मोत्यातून
आणि या क्रीम कलरच्या मोत्यातून वरच्या दिशेने परत 2 क्रीम, 1 आणि 2 या मोत्यातून या मोत्यातून आणि ह्या 2 मोत्यातून मी सुई काढून घेतली. इथे आता परत 2 क्रीम कलरचे मोती वरच्या दिशेने. आता इथे आपल्याला दुसरा चौकोन तयार करायचा आहे, हा चिंतामणी कलरचा. त्यामुळे आता परत इथे जे 2 मोती घेणार आहोत त्यातला हा पहिला मी एक चिंतामणी घेणार आहे आणि मग हा क्रीम कलर घेणार आहे. परत या मोत्यातून आणि या मोत्यातून. आता इथे परत 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2 क्रीम कलरचे मोत्यातून वरून खालच्या दिशेने, या मोत्यातून वरच्या दिशेने. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती, आणि या मोत्यातून वरच्या दिशेने. आता इथे मी हे कमी करत चाललेली आहे आणि मग इथे आपली ही एक ओळ पूर्ण झालेली आहे आणि आता ह्या साईडने मी हे कमी केलेले आहेत आणि ही साईड आता आपल्याला अशी सरळ शेवटपर्यंत विणायची आहे. आता पुढची ओळ करताना आपल्याला परत इथे कमीच करायचे आहे, त्यामुळे हा जो 2 नंबरचा मोती आहे, 1 आणि 2, त्या 2 नंबरच्या मोत्यामध्ये मी सुई आणते. डावीकडून उजवीकडे ती आलेली आहे. आता इथे आपल्याला 3 मोती घ्यायचे. तर 3 घेताना आपण पहिल्यांदा हे 2 चिंतामणी घेणार आहोत आणि मग हा एक क्रीम कलरचा, असे हे 3 मोती घेतले. परत त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. आता आपण हे डावीकडून उजवीकडे ही ओळ विणणार आहोत. या मोत्यातून वरच्या दिशेने. आता परत 2 मोत्यांनीच विणायचं आहे. तर ते 2 मोती घेताना पहिल्यांदा आपण हा गुलाबी घेणार आहोत आणि मग हा चिंतामणी. परत ह्या मोत्यातून वरच्या दिशेने, गुलाबी मोत्यातून आणि या चिंतामणी मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे जे 2 मोती घेणार आहोत त्यातला पहिला आपण क्रीम कलरचा घेणार आहे आणि दुसरा हा चिंतामणी, असे 2 घेणार आहे. या चिंतामणी मोत्यातून सुई काढून घेणार आहे. आता 2 क्रीम कलरनी इथपर्यंत विणून घ्यायचं आहे, म्हणजे नेहमीसारखंच 2 क्रीम कलर,
इथे परत 2 क्रीम कलर, परत 2 क्रीम कलर, आणि आता इथे 2 चिंतामणी कलर, एक आणि 2 चिंतामणी कलर. या मोत्यातून वरच्या दिशेने. आता इथे परत एक गुलाबी घ्यायचा आहे पहिला, आणि मग हा एक चिंतामणी, असे 2 मोती. ही प्रत्येक ओळ तुम्हाला बघावी लागणार आहे, कारण प्रत्येक ओळीमध्ये काही ना काहीतरी वेगळं आहे डिझाईन ते पिसाऱ्याचं, त्यामुळे ही तुम्हाला प्रत्येक ओळ नीट बघून करावी लागणार आहे. आता पुढचे 2 घेतले, त्यातले मी हा एक क्रीम आणि एक चिंतामणी असे 2 घेतले. आता इथे पुढे हे सगळे ह्या मोत्यापर्यंत क्रीम कलरच्या मोत्यांनी विणून घ्यायचं आहे. इथे आपली ही ओळ पूर्ण झालेली आहे. पुढचं सगळं ह्या मोत्यानंतर पुढचे 1 2 3 4 आपण कप्पे हे क्रीम कलरनी विणून घेतलेले आहेत. आता पुढची ओळ चालू करताना परत क्रीम कलरनीच करायचे. त्यात आहे 3 क्रीम कलरचे मोती, ऑफ व्हाईट कलरचं म्हणतात त्याला. आता परत 2-2 मोत्यांनी इथपर्यंत विणायचं आहे. इथपर्यंत 1 2. क्रीम कलरचेच मोती घ्यायचे. ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून सुई काढून घेतली. परत 2 क्रीम कलर, 2 या मोत्यातून वरून खालच्या दिशेने, या मोत्यातून आणि या मोत्यातून परत वरच्या दिशेने. इथे परत क्रीम कलरचेच 2 मोती, 2. तर ह्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई, या मोत्यातून वरच्या दिशेने, या मोत्यातून 1 आणि 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे
जे 2 मोती घ्यायचेत आपल्याला, त्यातला हा पहिला एक मी चिंतामणी कलरचा घेणार आहे आणि मग हा एक क्रीम कलरचा, कारण इथे आता आपल्याला हा चौकोन पूर्ण करायचा आहे. आता परत हे 2 चिंतामणी कलरचे मोती, 1 आणि 2, या गुलाबी मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. इथे हा एक आपला चौकोन पूर्ण झाला. आता परत 2 क्रीम कलरनी विणायचे. या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे परत आपल्याला हा चौकोन पूर्ण करायचा आहे. त्यामुळे इथे परत जे 2 मोती घेणार आहेत त्यातला पहिला एक हा चिंतामणी आणि मग हा क्रीम कलर, या मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे 2 चिंतामणी कलरचे मोती घ्यायचे. परत या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून वरच्या दिशेने. आता परत ह्या मोत्यातून सुई आणायची या 2 कडेच्या चिंतामणी. आता इथे आपण इथपर्यंत हे आपण कमी करत आणलेले आहेत मोती. आता इथे कमी न करता आहे तेवढेच विणायचं आहे. त्यामुळे परत मी इथे 2 क्रीम कलरचे मोती घेतले. असं या मोत्यातून वरच्या दिशेने आणि या मोत्यात आता माझी सुई आलेली आहे. इथे आपली अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे. इथे मी हे 2 क्रीम कलरचे मोती घातलेले आहेत. म्हणजे हे 1 2 3 4 हे आपण कमी करत आलेलो आहोत इथे, पण इथे मी परत आहे तेवढेच हे चौकोन बनवलेले आहे. आता आपण इथे पुढची ओळ विणणार आहोत. ह्या 1 नंबरच्या मोत्यामध्ये आपला तंगूस आहे, पण आपल्याला आता इथे पण एक चौकोन कमी करायचा आहे. त्यामुळे ह्या मोत्यामध्ये आपल्याला तंगूस न्यायचा आहे, पण तो असा डायरेक्ट न नेता आपल्याला असं ह्या मोत्यांमधून पास करून न्यायचा आहे. डायरेक्ट घेतला की तो मध्ये दिसतो आणि ते असं बरोबर नाही वाटत. त्यामुळे असं फिरवून मी ह्या मोत्यामध्ये
आणला. आता इथे परत 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. तर 1 2 आणि हा तिसरा. 3 क्रीम कलरचे मोती घेतले. सेम विणायचे. आता ह्या सगळ्या मोत्यांमधून सुई काढायची. इथे आता आपण परत ह्या लाईनीपासून आपण परत असे हे 2 निळ्या रंगाचे चौकोन तयार करणार आहोत. त्यामुळे आता इथे मी परत 2 क्रीम कलरचेच मोती घेतलेले आहेत. इथे आता 2 निळ्या रंगाचे मोती घ्यायचे. हा निळा चौकोन आपल्याला बनवायचा आहे. इथे 2 निळे मोती घेतले. आता इथे जे 2 मोती घ्यायचे आहेत त्यातला पहिला मी हा एक क्रीम कलरचा घेणार आहे आणि मग हा निळा. हे असे 2 मोती घेतले. आता इथे परत 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आणि विणायचे. तर आता मी हा 1 घेतलेला आहे. असे अजून 4 म्हणजे एकूण 5 वेळेला आपण हे 2 क्रीम कलरचे मोती घेऊन विणणार आहोत. आता इथे मी हे 1 2 3 4 आणि 5 चौकोन हे मी विणून घेतलेले आहेत. आणि आता इथे परत आपल्याला निळा चौकोन तयार करायचा आहे. तर इथे त्यासाठी आपण 2 निळे मोती घेणार आहोत. परत ह्या मोत्यातून ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून. आता इथे परत जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा एक मी क्रीम कलरचा घेणार आहे आणि एक हा निळा घेणार आहे. असे 2 मोती घेतले. निळ्या मोत्यातून सुई काढून घेणार आहे. वरच्या दिशेने. आता इथे परत 2 क्रीम कलरचे मोती. 1 आणि 2 क्रीम कलरचे मोती. परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या मोत्यातून पण वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आणि हा जो 1 नंबरचा मोती आहे त्याच्यामध्ये आता आपण ही सुई अशी काढून घेणार आहे. त्याच्यातून टंगूस आपला इथे उजव्या साईडला राहणार आहे. इथे आपली ही एक ओळ अजून पूर्ण झालेली आहे. आता पुढची ओळ चालू करताना मी हे 3 मोती घेणार आहे. असे पहिले 2 क्रीम कलरचे आणि मग नंतर एक निळा असे 3 मोती घातलेले आहेत. आणि आता त्याच मोत्यातून सुई काढून घ्यायची विरुद्ध दिशेने. आणि 1 2 3 आणि 4 मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता 1 2
हा निळा 3 आणि हा खालचा निळा 4था. चारही मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे जे 2 मोती घेणार आहे त्यातला पहिला हा गुलाबी घेतलाय आणि मग हा निळा. या निळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे परत 2 निळे मोती घ्यायचे, एक आणि हा दुसरा. 2 निळे मोती, या मोत्यातून एक आणि 2 या दोनही मोत्यातून सुई काढून घ्यायची. 2. आता इथपर्यंत म्हणजे 1 2 3 आणि 4 कप्पे आपण क्रीम कलरच्या मोत्यांनी विणून घ्यायचे आहे. म्हणजे हे असे 2 क्रीम कलरचेच मोती घ्यायचे आणि नेहमीसारखं विणून घ्यायचे. हा एक झाला. परत हे 2 क्रीम कलरचे, इथे मी 1 2 3 आणि 4 वेळेला 2 क्रीम कलरचे मोती घेऊन विणलेला आहे. आता इथे पुढच्या ह्याच्यामध्ये एक निळा घ्यायचा आहे आणि एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे. 2 मोती घेतले. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. या मोत्यातून आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला एक निळा घ्यायचा आहे आणि एक गुलाबी घ्यायचा आहे. आणि ह्या निळ्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची. या सगळ्या मोत्यांमधून सुई काढून घ्यायची. आणि इथे आता परत 2 निळे मोती घ्यायचे, 1 आणि 2. या मोत्यातून वरच्या दिशेने. इथे आता परत 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. या 2 मोत्यातून या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथेच थांबवायची ही ओळ, कारण आपण एक चौकोन इथून आता कमी करत चाललेलो आहोत. त्यामुळे इथे याच्या पुढे काही आपल्याला विणायचं नाही आहे. आता पुढची ओळ चालू करताना आपल्याला ह्या मोत्यामध्ये तंगूस न्यायचा आहे निळा, कारण आता इथे पण आपल्याला एक चौकोन कमी करायचा. आता ह्या मोत्यात वरच्या दिशेने आहे, त्यामुळे मी लगेचच हा असा डावीकडून उजवीकडे काढून घेते. आणि आता इथे आपला चौकोन पूर्ण व्हायचा राहिला आहे, त्यामुळे मग इथे एक निळा मोती घ्यायचा आहे आणि मग हे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. असे 3 मोती घेतले.
परत त्याच मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. इथे आपला हा एक चौकोन निळा पूर्ण झालेला आहे. आता इथे परत 2 क्रीम कलरचे मोती. सेम विणायचं आहे. या सगळ्या मण्यांमधून सुई काढून घ्यायची आहे. आता आपण हे सगळं क्रीम कलरच्याच मोत्यांनी विणून घेणार आहोत. 2-2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आहेत. आता मी इथे एकूण 1 2 3 4 5 आणि 6 चौकोन आहेत. ते 6 वेळा म्हणजे मी क्रीम कलरचे 2-2 मोती घेऊन विणून घेतलेला आहे. आता इथे आल्यावरती आता इथे आलो आपण वरच्या दिशेने आहे. तर इथे हा चौकोन संपणार आहे, आपला पूर्ण होणार आहे. त्यामुळे मी पहिला क्रीम कलरचा घेतला एक मोती आणि एक निळा घेतला आणि ह्या निळ्या मोत्यातून मी असं काढून घेतला. इथे आपला दुसरा निळा चौकोन पण पूर्ण झाला. आता पुढचे हे 2 आपण क्रीम कलरनीच विणून घ्यायचे 2-2. एक आणि 2. परत 2 क्रीम कलर, एक आणि हा दुसरा. परत या 1 नंबरच्या मोत्यात सुई घेतलेली आहे. इथे आलं की उजवीकडे आपला तंगूस नेहमी येतो. तसा उजवीकडे आलेला आहे. इथे आपली ही एक ओळ पूर्ण झालेली आहे. इथे ह्याच्यामध्ये हे 2 निळे चौकोन झालेले आहेत. आता हा चौकोन आहे, हा इथे एकच चौकोन आपल्याला तयार करायचा आहे. आता इथे आपण पुढची ओळ चालू करणार आहोत. त्यासाठी हे 1 2 3 क्रीम कलरचे मोती घेतलेले आहेत आणि त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूने मी हे असे सुई काढून घेतली. या सगळ्या मोत्यांमधून सुई काढून घ्यायची. परत 2 क्रीम कलरचे मोती, या आणि या मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई. परत 2 क्रीम कलरचे मोती, या मोत्यातून डावीकडून उजवीकडे, या मोत्यातून ह्या आणि ह्या मोत्यातून सुई काढून घेतली. परत 2 क्रीम कलरचे मोती, या आणि ह्या मोत्यातून सुई काढून घेतली या मोत्यात. आता इथे 1 2 3 4 चौकोन झालेले आहेत आणि आता परत असा चिंतामणी कलरचा आपण चौकोन तयार करायचा एकच. म्हणून 2 चिंतामणी कलरचे मोती घेतले. या मोत्यातून
या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून सुई काढून घेतली. परत ह्या पुढच्या मोत्यातून पण सुई काढली. आता इथे पहिल्यांदा एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आणि मग हा एक चिंतामणी कलरचा मोती घ्यायचा आणि या चिंतामणी कलरच्या मोतीतून सुई काढून घ्यायची. या मोत्यातून वरच्या दिशेने. आता हे सगळं आपण क्रीम कलरच्या मोत्यांनी विणून घेणार आहोत. 2-2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, नेहमीसारखं विणायचे. एक आणि 2. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. परत 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2. आता इथून आपण कमी कमी करत आणलेत इथपर्यंत, पण आता ह्या ओळीला आपण कमी नाही करायचा आहे, त्या मोत्यांवरती विणायचं आहे आपण. त्यासाठी मग ह्या मोत्यातून आपण खाली सुई घेतली काढून. त्याचबरोबर हा जो क्रीम कलरचा मोती आहे त्याच्यातून पण सुई काढून घ्यायची आणि इथे हे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आणि परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची खाली आणि ह्या मोत्यातून. म्हणजे इथे जसं टोक आलेलं आहे तसं इथे पण टोक येत आहे. आता इथे ही आपली एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता पुढची ओळ चालू करताना ह्या मोत्यामध्ये आपल्याला तंगूस न्यायचा आहे, कारण आता इथे परत आपल्याला एक चौकोन कमी करायचा आहे. आता इथपासून वरपर्यंत म्हणजे पिसाराचा आता जवळजवळ शेवटच आलेला आहे, तिथपर्यंत आता आपण इकडनं ह्या साईडनी कमी करत नेणार आहोत चौकोन. मग आता इथे परत हे 3 क्रीम कलरचेच मोती घ्यायचे या मोत्यातून या मोत्यातून. इथे आता परत 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 आणि 2. असं. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला हा क्रीम कलरचा घ्यायचा आणि मग हा चिंतामणी कलरचा घ्यायचा आणि मग इथे वरती तंगूस आहे, या मोत्यातून उजवीकडून डावीकडे काढून घेतली सुई. या मोत्यांमधून सगळ्या सुई काढून घ्यायची.
आता इथे जे दोन मोती घ्यायचे आहेत त्यातला एक हा लाल घ्यायचा आहे गुलाबी आणि हा दुसरा चिंतामणी. असे दोन मोती घेतले. गुलाबी मोत्यातून सुई वरती काढून घ्यायची. आता इथे परत दोन चिंतामणी कलरचे मोती आता इथून पुढे सगळे इथपर्यंत दोन दोन क्रीम कलरचे मोती घेऊन विणून घ्यायचं आहे. ही आपली एक ओळ पूर्ण झाली. या मोत्यामध्ये आपला तंगूस आहे. नेहमीसारखी सुरुवात करताना 3 मोती घ्यायचे, तीनही क्रीम कलरचे घ्यायचे आणि सेम विणायचे. आता दोन दोन मोत्यांनी विणून घ्यायचे. या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. परत दोन क्रीम कलरचे मोती, एक आणि दोन, या मोत्यातून या आणि या मोत्यातून. इथे परत दोन क्रीम कलरचे मोती, एक आणि दोन, दोन मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यात वरच्या दिशेने. आता इथे जे दोन घ्यायचे त्यातला पहिला हा क्रीम कलरचा घ्यायचा आहे आणि एक चिंतामणी घ्यायचा आहे. म्हणजे हे इथला आपला हा चिंतामणी कलरचा चौकोन आपला हा पूर्ण होईल. असा इथे हा एक पूर्ण झाला आहे. आणि 4. आता हे एक आणि दोन क्रीम कलरमध्ये, 1 2 आणि 3 क्रीम कलरमध्ये विणून घ्यायचे. दोन दोन क्रीम कलरचे मोती वापरायचे आहेत. इथे मी 1 2 आणि 3 तीन वेळेला हे दोन दोन मोती घेऊन क्रीम कलरचे विणलेले आहे. म्हणजे ह्या मोत्यावरच विणले. हा मोती मी सोडून दिला आहे. आपल्याला एक चौकोन कमी करायचा आहे. मग आता इथे ही आपली एक ओळ पूर्ण झाली. आता दुसरी ओळ पूर्ण करायची आपल्याला. दुसरी ओळ चालू करायची आहे पुढची. तर आता इथे पण एक चौकोन हा कमी करायचा आहे, म्हणून ह्या मोत्यामध्ये सुई घेऊन जायचं आहे. याच्यामध्ये सुई आलेली आहे आता आपली 2 नंबरच्या मोत्यात. म्हणजे हा एक चौकोन आता कमी होईल. तर आता इथे परत 1 2 आणि 3 क्रीम कलरचे मोती, त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूने सुई,
परत 2 क्रीम कलरचे मोती, परत हे 2 क्रीम कलरचे मोती, अजून एकदा 2 क्रीम कलरचेच मोती घ्यायचे, 1 आणि 2. ह्या मोत्यात आता इथे आपल्याला हा निळा चौकोनाची सुरुवात करायची. म्हणजे मी किती 1 2 3 4 चौकोन तयार केले आणि 5व्या चौकोनापासून मी निळ्या चौकोनाची ह्या सुरुवात करणार आहे. त्यासाठी परत 1 आणि 2 निळे मणी या मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यातून आता इथे जे 2 घ्यायचेत मोती, त्यातला पहिला हा क्रीम कलरचा घ्यायचा आणि मग हा एक निळा घ्यायचा. असे 2 घ्यायचे. निळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 आणि हा दुसरा. सेम विणायचे. इथे आपली ही अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता पुढची ओळ करताना 3 मोती घ्यायचेत आपल्याला. त्यातले 2 मी हे पहिले क्रीम कलरचे घेणार आणि त्यानंतर हा एक निळा मोती, असे 3 मोती घ्यायचे आणि परत त्याच मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आपल्याला, ह्या आणि ह्या निळ्या मोत्यातून. तंबूस मी 5 नंबरचा वापरल्यामुळे असं होतंय. आता इथे आपल्याला जे 2 मणी वापरायचे त्यातला एक मी हा गुलाबी घेणार आहे आणि हा एक निळा. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. या निळ्या मोत्यातून आणि ह्या गुलाबी मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे परत 2 आपण निळे मोती घेणार आहोत, 1 आणि हा दुसरा. 2 निळे. परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची, या गुलाबी मोत्यातून निळ्या, या निळ्या आणि ह्या
क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथून पुढचं 1 2 3 हे 2 2 क्रीम कलरने विणून घ्यायचे. इथे आपली ही एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता इथे एक निळा मणी घातला आपण की आपला हा चौकोन पण निळा पूर्ण होणार आहे. त्यासाठी मी आता पुढची ओळ चालू करायची. तर ह्या दुसऱ्या मोत्यामध्ये तंगूस आणलेला आहे, कारण इथे हा एक चौकोन आपल्याला कमी करायचा आहे. मग आता इथे परत 3 मोती घालायचे आहेत क्रीम कलरचे. 3 या मोत्यातून, ह्या मोत्यातून, ह्या मोत्यातून. परत आता 2 क्रीम कलरचे मोती. या मोत्यातून, या मोत्यातून. आता इथे निळा घ्यायचा आहे आपल्याला एक, त्यामुळे इथे पहिला आपण हा एक क्रीम कलरचा घ्यायचा आहे आणि मग हा एक निळा, असे 2 मोती घेतले. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2 सेम विणायचे. इथे परत शेवटी 2 क्रीम कलरचे मोती. एक आणि 2. इथे ही एक ओळ आपली पूर्ण झालेली आहे. या ओळीला आपला हा पिसारा विणून पूर्ण झालेला आहे. शेवटी इथे 1 2 3 4 आणि 5 चौकोन राहतात. त्याचबरोबर तुम्ही जो मार्क केला असेल तर इथे प्रत्येक ह्याच्यात असे 1 2 3 1 2 3 असे व्यवस्थित लाईनीत असे हे क्रीम कलरचे मोती आलेले आहेत. त्यामुळे हे बरोबर असे छान कलरफुल चौकोन आपले दिसत आहेत. इथे आपला हा सुंदर असा मोराचा पिसारा तयार झालेला आहे. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते माझ्या कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि ह्याचा पुढचा भाग बघायला विसरू नका. त्याच्यामध्ये मी या मोराचा पुढचा वरचा भाग कसा बनवायचा ते मी सांगणार आहे. धन्यवाद.